शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली सुनावणी खरं तर सुरू आहे. उद्धव ठाकरे गटातले जे काही नेते आहेत ते असं म्हणतात की जे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आहे ते धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. खरं तर हे चिन्ह जर गोठवलं तर शिंदे गटावरती आता दुर्गामी परिणाम होईल किंवा तुम्हाला काय वाटतंय की त्याचा इम्पॅक्ट पडेल? नाही, याच्यामध्ये हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये आहे आणि न्यायालय असल्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल तो सगळ्यांना मान्य करावा लागतो. परंतु आपण बघितलं असं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे आणि त्याच्यामुळं आज लोकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या कामाचं लोकांमध्ये जनधारा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं लोकांमध्ये असलेलं प्रेम, त्यांनी केलेलं काम हे पक्षाच्या दृष्टीने उपयोगाला पडेल. शेवटी उद्या न्यायालयाने काय निर्णय देणार तो न्यायालयाच्या हातामध्ये आणि त्याचा परिणाम एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर होणार नाही. कारण आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनतेच्या हृदयामध्ये त्यांनी त्यांचं नाव स्वतःचं कोरून ठेवलं आहे. त्यामुळं ती अडचण मला नाही वाटत येईल म्हणून. पण संजय राऊत असं म्हणतात की जर चिन्ह गोठवलं तर म्हणजे तुम्हाला परिणाम होऊ शकतात किंवा एकतर शिंदे गटाला भाजपात विलीन व्हावं लागेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एका गटामध्ये विलीन व्हावं लागेल. त्यामुळं पुढचा सारा रस्ता जो आहे तो शिंदे गटासाठी खडतर आहेत म्हणून. नाही, आता जो निर्णय शिंदे साहेबांनी घेतला तो निर्णय त्यांच्या आज राजकीय बघितलं तर त्यांनी त्यांचं राजकीय कल्पकता ही त्यांनी दिसली आपल्याला. खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील तर त्यांनी त्यांचं काम उभं केलं आहे. मला वाटत नाही की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुठल्याही राजकीय जीवनामध्ये अडचण येईल असं मला वाटत नाही. कंगना राणावत जे आहेत ते असं म्हणतात की स्वतःला कॉक्रोच म्हणून घेणारे गटारात राहणार आहे अशी त्यांनी टीका केलेली आहे. दुसरीकडे म्हणजे ज्यावेळेस जंतर मंतरवरती आंदोलन झालं तर विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला त्यावेळेस तिथं दगडफेक सुद्धा झाली होती. त्यावेळेस मंत्री चंद्रकांत पाटील असं म्हणतात की जे दगड मारलेले होते त्या ठिकाणी त्याच्यावरचे फुट प्रिंट जे आहेत ते आम्ही घेणार आहोत असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. तर या सर्व गोष्टींकडे किंवा या त्यांच्या वक्तव्यांकडे कसं बघता तुम्ही? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर तुम्ही मला विचारलं की कंगनाताई रावत गटारातलं काय असं काय बोलले, पण ते कलाकाराच्या भूमिकेतून अजून बाहेर पडलेले नाहीत. ते कलाकार आहेत हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे त्यांच्यावर काही जास्त बोलणं योग्य ठरणार नाही. पण माननीय चंद्रकांत पाटील म्हटले की जे दगडं मारलेत त्याचे ठसे घेऊ आणि त्या ठसेतून आम्ही आरोपी निष्पन्न करू. पण याच्यामध्ये त्यांना हे आता ते उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे काहीतरी आहेत, पण त्यांनी प्राध्यापक भरतीमध्ये किती पैसे घाललेत, काही त्याच्यामध्ये त्या जे मंत्री आहेत त्याला किती त्यांनी न्याय दिला आहे, किती विद्यापीठं त्यांनी निर्माण केलीत, ती विद्यापीठं कोणाची केली, त्याच्यामध्ये किती करोडो रुपये खाल्ले याचंही त्यांनी जाहीर केलं पाहिजे. कारण आज प्राध्यापकांची भरती तर रोजचं वर्तमानपत्रामध्ये येतं आहे आणि त्याच्यामध्ये भावच फोडला 10-10 लाख रुपये मान्यतेला आणि मग असे किती केले ह्याचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राला दिला पाहिजे. स्वतः भ्रष्टाचार इतके अडकलेत तर ते युवक जे आहेत जे जी देशाची संपत्ती आहे त्यांना पक्ष नसतो, त्यांना फक्त पोटापाण्याचा प्रश्न पडला, शिक्षणाचा प्रश्न पडला, त्यांच्या बाजूने उभं राहायचं तर त्यांच्या विरोधात उभं राहायचं आणि त्यांच्याबद्दल असे अपशब्द वापरायचे. तर शेवटचा माणूससुद्धा एखाद्या मोठ्या माणसाला ह्या लोकशाहीमध्ये खाली घेऊ शकतो. कारण ही लोकशाहीच आहे आणि त्या भ्रमात कोणी राहू नये की मी आणि मीपणा त्यांनी त्यांच्या अंगातला काढला पाहिजे आणि आपल्याला जो मंत्रिपद आहे महाराष्ट्रातलं ह्याला न्याय दिला पाहिजे. तिथंच आलेला भ्रष्टाचार आपल्या तो खानविलकर कोणतरी त्यांचा पे त्याला विचार किती पैसे आज लोकांचे घेतो. आज महानगरपालिकेत बघितलं तर भ्रष्टाचाराचा डोंगर आहे, तिकडं लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही त्या युवकांकडे काय लक्ष देणार? ते युवक तर आपल्या पोटासाठी लढतात आणि ती कॉक्रोच पार्टी ही नवीन आहे, पण तरी एक त्यांनी लाखो लोक आज उभी केली देशामध्ये आणि त्यांना पाठिंबा होता लोकांचा. म्हणजे त्यांना चुकीचं म्हणणं हे बी कितपत खरं हे बी महत्त्वाचा विषय. तर आता पुण्याच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर पुण्याच्या रस्त्यावरती प्रचंड मोठे खड्डे आहेत. अगदी खड्ड्याचं साम्राज्य सध्या आपल्याला पुण्यामध्ये दिसत आहे. एकीकडे सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याला बघितलं जातं, कोट्यावधी रुपये विकास निधी पुण्यामध्ये दिला जातो, मात्र अद्यापही मोठमोठ्या रस्त्यांवर प्रमुख रस्त्यांवरती मोठे खड्डे आहेत. त्यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलेलं पाहायला मिळतंय. आपण बघितलं असेल तर आता रस्त्याचं टेंडर निघलं आहे आणि त्या टेंडरमध्ये महापौर बांगल्यामध्ये काय चाललं आहे, कुठला ठेकेदार सेट करायचा, कोणाला काम द्यायचं, त्याच्या सगळ्या भांडणामध्ये आज पुणेकरांना वेठी धरलं आहे. रोज अपघात होतात, अनेक लोक मृत्युमुखी पडतात.
आज रस्त्याची चाळण झाली पुणे शहरासारख्या. आणि पुणे शहर आपण बघितलं असेल तर आत्ता सगळ्याच बाबतीमध्ये पुणे शहरामध्ये लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन जागतिक लेवलवर पुण्याचं नाव घेतलं जातं. आणि अशा वेळेला खड्ड्यातून लोक जात आहेत आणि ह्याची जबाबदारी महापौरांची आहे. आणि त्याचबरोबर पालकमंत्री, आमदार, खासदार करतात काय, हे सगळे टेंडरमध्ये अडकलेले आहेत आणि पूर्णपणे त्यांनी पुण्याची वाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. आज सगळेच प्रकल्प हे भ्रष्टाचारात अडकलेत. आज रोज लोक बोलत आहेत, पण ह्यांना आता लाज नावाची हे राहिले नाही. त्यामुळे पुणेकरांना विश्वासघात त्यांनी केलेला असा दिसतोय. आणि टेंडर प्रक्रियेतून यांच्या मानसिकतेतून यांनी सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात खरं तर सुनावणी आहे. जरी विरोधक म्हणत असतील की शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं, तरी लोकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे यांनी जागा निर्माण केली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.